नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, द कायझन कॉम्पिटेटिव्ह फोरम मध्ये आपलं स्वागत आहे. आज या ठिकाणी आपण महाराष्ट्र टीईटी याच्या संदर्भात भूगोल या विषयाचे आपण 2013 ते 24 या मागील प्रश्नपत्रिका आधारित आपण एक सराव प्रश्नसंच या ठिकाणी तयार केला आहे. येणाऱ्या टीईटी साठी तुम्हाला अत्यंत फायदेशीर ठरले या ठिकाणी. तर चला या ठिकाणी बघू आपण जॉग्राफी या विषयाचं घेणार आहोत. भूगोल या विषयावर खालीपैकी कोणती सर्वात मोठी द्विकल्पी नदी आहे म्हणून सांगा. द्विकल्पी नदी म्हटल्यानंतर कोणत्या द्विकल्पी पठारावर या ठिकाणी यायला पाहिजे तुमची. बघा या ठिकाणी गोदावरी दिली, तापी, महानदी, नर्मदा. या ठिकाणी कोणत्या तुमचं नर्मदा तर येणार नाही, तापी नाही, महादेवी नाही, कोणी गोदावरी या ठिकाणी येईल. गोदावरी कुठं उगम झाला? महाराष्ट्रामध्ये उगम होतो या ठिकाणी. बघा त्र्यंबकेश्वर या ठिकाणी, नाशिक या ठिकाणी काय तिचा उगम होतो. तर लांबी किती आहे? ती 668 महाराष्ट्रातील लांबी आहे तिची. भारतातील तिची लांबी यापेक्षा 1000 पेक्षा जास्त किलोमीटर आहे. उपनद्या कुठल्याही महत्वाच्या? वारणा आहेत, नसिंधपणा, मांजरा सर्वात महत्वाच्या नद्या उपनद्या आहेत. प्राणिता अत्यंत महत्वाच्या आहेत. पुन्हा इंद्रावती सुद्धा अत्यंत महत्वाची नदी. छत्तीसगड मधून इकडं उगम पाहून महाराष्ट्रात मिळते. काठावरील शैली कुठल्या आहेत? नाशिक आलं, पैठण आलं, कोपरगाव आलं, नांदेड अत्यंत महत्वाची ठिकाणी शहर आहेत तिची. गोदावरी नदी ही द्विकल्पीय पठारावरील सर्वात मोठी काय? पूर्ववाहिनी नदी. कसली? पूर्ववाहिनी नदी आहे. पुढे कृष्णा नदीची लांबी सुमारे किती किलोमीटर आहे? ठिकाणी पहा कृष्णा नदीची लांबी किती? 1400 किलोमीटर आहे. ज्या प्रश्न आपण बघतोय त्याचं एक्सप्लेनेशन सुद्धा बघणे गरजेचे आहे, कारण का कुठं उगम झाला, काय झाला, याच्यावर सुद्धा तुम्हाला बऱ्यापैकी काय प्रश्न आलेले आहे. ज्याची चांगली प्रकारे PYQ जुन्या क्वेश्चनवर कमांड आहे चांगली, त्यालाच काही ठिकाणी मार्केटमध्ये टीईटी मध्ये डिमांड आहे. लक्षात घ्या, ज्याची PYQ कमांड त्यालाच काय करते टीईटी मध्ये किंवा कोणत्याही स्पर्धा परीक्षेत्रामध्ये डिमांड आहे. तर कृष्णा नदी उगम कुठे झाला? या ठिकाणी महाबळेश्वर या ठिकाणी काय झालेलं आहे. त्याची लांबी किती आहे? 1401 किलोमीटर त्याची लांबी आहे. तर महाराष्ट्रातील लांबी किती आहे? त्याची 282 किलोमीटर काय कृष्णा नदीची लांबी आहे. तर उपनद्या कुठल्या आहेत? वेणा आल्या, कोयना, वारणा, पंचगंगा. 5 नद्या समूह मिळून बनलेले म्हणून पंचगंगा असे म्हणतात. कोल्हापूरमध्ये येते. येरळा सुद्धा या ठिकाणी आहे. तिचे अत्यंत महत्वाचे नद्या आहेत त्या ठिकाणी, उपनद्या आहेत. नेक्स्ट बघा धुवाधार धबधबा. धबधब्यावर सुद्धा तुम्हाला या ठिकाणी काय केलं प्रश्न विचारले जातात. खाली कोणत्या नदीतून काय झालं? तिकडनं उगम पावतो मग सांगले. कोणत्या नदीतून उगम पावतो? महानदी दिले, गोदावरी दिले, नर्मदा, कृष्णा. या ठिकाणी तुम्हाला एक्झॅक्ट तोंडपाठ तुमच्या गोष्टी असेल तुम्हाला एक्झॅक्ट डायरेक्ट आन्सर मिळू शकते. त्यामुळे तोंडपाठ सुद्धा बऱ्यापैकी गोष्टी सराव असणे गरजेचे आहे. मध्ये योग्य उत्तर काय तुमचं? नर्मदा नदी या ठिकाणी राहील. धुवाधार धबधबा कुठे? जबलपूर जिल्हा, मध्य प्रदेश या ठिकाणी आहे. तर नदी कुठली आहे? नर्मदा नदी आहे. उंची किती आहे? 30 मीटर. उंचीचा एवढं काय विचारत नाही क्वेश्चन. धबधब्याच्या परिसरात नौका विहार प्रसिद्ध आहेत मध्य प्रदेशमध्ये. लक्षात घ्या नर्मदा धुवाधार धबधबा. या ठिकाणी बघा बिहार मधील कोणती? काय बिहार मधील कोणती नदीला वारंवार पूर येत असल्यामुळे ती दुःखाची नदी असं म्हटलं जातं. म्हणजे दुःखाश्रू नदी असं म्हटलं जातं. कुठल्या ठिकाणी? कोसी नदी आहे. ते बिहार मधून नेपाळ मधून उगम पाहून भारतामध्ये येते. त्याला भारतामध्ये आल्यानंतर काय होते? पूरपरिस्थिती निर्माण होते. ती कुठली? कोसी नदी या ठिकाणी आहे. त्याला का पंकजा अकोऱ्याची नदी सुद्धा असे म्हणतात. बघा उगम कोसी नदी कुठे आहे? नेपाळमध्ये या ठिकाणी. बघा इतर नद्या येत नाही, कारण इलिमिनेशन टेक्निक सुद्धा या ठिकाणी सोडवताना इलिमिनेशन टेक्निक वापरली. यमुना नदीची येते का? ही कशी येईल? नाही, यमुना नदी येणार नाही. गंगा नदीची उपनदी ही या नर्मदा तर कुठे द्विकल्पी पठार आलं, कावेरी नदी सुद्धा येणार नाही. इलिमिनेशन टेक्निक सुद्धा सोडवताना तुम्ही वापरणे गरजेचे आहे. त्यामुळे प्रश्न उत्तरापर्यंत तुम्ही लक्षात काय पोहोचू शकता. या ठिकाणी या ठिकाणी लांबी किती दिली? 730 किलोमीटर काय ठिकाणी त्याची काय दिली? लांबी दिली आहे. लक्षात घ्या. नेपाळमध्ये उगम जातो आपण वरती पाहिलेलं आहे. 730 किलोमीटर लांबी. आणि पंखाकृती मैदान तयार केले त्याचे काय वैशिष्ट्य काय त्याचं? पंखाकृती असं काय झालेलं आहे? मैदान तयार केलेलं अशा जलप्रवाहात काय महत्वाची किंवा विचारलं कशी तुम्हाला पंखाकृती मैदान तयार केलेलं आहे? कोणी? कोसी नदीने केलेलं आहे. आणि नदीमुळे काय झालेलं आहे? बिहारमध्ये पूरस्थिती निर्माण झालेली आहे. आणि यालाच काय म्हणतात? दुःखाश्रू नदी सुद्धा असं म्हणतात. ह्याच्यावरती प्रश्न येतील. जेवढे बी एक्झाम पॉईंट हवे तेवढेच फास्ट मध्ये बघू. खाली कोणत्या वर्षी सिंधू जल करार झालेला? सिंधू जल करार कधी झाला? बघा भारत पाकिस्तान कधी कोणतेही टेररिस्ट अटॅक झाला, कधी काय झालं, युद्ध झालं, तर नेहमी सिंधू जल करार अस्तित्वात नेहमी प्रश्न उपस्थित राहत असतो. त्यावेळेस कोणत्या 2 देशामध्ये लक्षात ठेवायला पाहिजे? नेहमी तुम्ही भारत पाकिस्तान मध्ये आहे सिंधू जल करार. त्यावेळेस जगा करार झाला होता त्यावेळेस कोण कोण राष्ट्रपती पंतप्रधान होते? भारताचे कुठले होते? जवाहरलाल नेहरू होते. लक्षात घ्या. आणि पाकिस्तानचे कुठले? आयुब खान होते. त्यावेळेस त्यांनी ते काय केली? त्या करारावर त्या ठिकाणी स्वाक्षरी केली. याच्यामध्ये सर्वात महत्वाची कुठली बँक आहे? तर कुठली? जागतिक बँकेने त्यावेळेस काय केली? मध्यस्थी केली. लक्षात घ्या. जागतिक बँक, वर्ल्ड बँक असं म्हणतात त्याला, मध्यस्थी केली त्यावेळेस.
सिंधू जल करार संदर्भात बघा या ठिकाणी भारत पाकिस्तानमध्ये आहे, महत्वाचं आहे. 1960 मध्ये सिंधू नदी करार झाला होता. त्या अंतर्गत भारतात कुठल्या नद्या आल्या बघा या ठिकाणी नद्या सुद्धा विचारतात भारताकडे कुठल्या नद्याचा वाटा आहे, तर कुठल्या येतात रावी, बियास, सतलज. कुठला रावी, बियास, सतलज भारताच्या वाट्याला पाणी. आणि जे काय पाकिस्तानला जातं ते कुठलं सिंधू, झेलम, चिनाब या कुणाच्या पाकिस्तानच्या वाट्याला पाणी या ठिकाणी जातात लक्षात. तर नेक्स्ट, भारतातील कोणत्या राज्यात बरडा वन्यजीव अभयारण्य आहे या ठिकाणी बघा. गुजरात आलं, ओडिसा आलं, उत्तराखंड, आसाम या ठिकाणी येणार. बाकीच्या ना कोण आहे, गुजरात या ठिकाणी त्याचं उत्तर असेल तुमचं, गुजरातच. बरडा वन्यजीव अभयारण्य कुठं होतं, पोरबंदर. म्हणजे एक्झॅक्ट गोष्टी माहित पाहिजे, दिल्ली मिशनचं काही विषय नाही ठिकाणी. पोरबंदर गुजरात या ठिकाणी आहे. निलगाय, चिंकारा, काळवीट या ठिकाणी लहान अशा प्रकारचे काय अभयारण्य आहेत. तुम्ही अभयारण्य सुद्धा भारतातले कुठले काय ते या ठिकाणी चांगल्या प्रकारे बघणे गरजेचे आहे. टीसीएस असो, आयबीपीएस असो, एमपीसी असो, असे काही जे प्रश्न आहेत विचारलेले अत्यंत महत्वाचे तेच आपण या ठिकाणी घेतलेले, प्रॅक्टिस सेशन म्हणून घेतले तुमच्यासाठी. खालीपैकी कोणत्या ठिकाणी जगातील सर्वात जास्त पाऊस पडतो, कुठं पडतो बघा सगळ्यात जास्त, पासीघाट, आगोबे, महाबळेश्वर ते पडतो का नाही कुठं पडतो या ठिकाणी आपण बऱ्याच वेळा वाचलं असेल. एक बेसिक बुक जे आहेत आपले 5वी ते 12वी पर्यंत ते सुद्धा तुम्ही चांगल्या प्रकारे करणे गरजेचे. त्यातलेच एक क्वेश्चन आहेत ते तुम्हाला विचारलेत वारंवार बघा. कुठल्या मोहसिन राम या ठिकाणी काय आलं, सगळ्यात जास्त काय होतं जगात सर्वात जास्त पाऊस पडतो. मोहसिन राम या ठिकाणी काय होतं, पूर्व खासी टेकड्या येतात. कुठं मध्ये येतात, पूर्व खासी टेकड्या. मेघालयामध्ये जे काही पूर्व खासी टेकड्या आहेत तिथे या ठिकाणी मोहसिन राम या ठिकाणी येते. सर्वाधिक पावसाची नोंद कुठं किती झाली होती या ठिकाणी, 11,872 mm एवढा पाऊस झाला होता. तर काय मोहसिन राम ने चेरापुंजीचा सुद्धा काय केलं होता, विक्रम मोडून काढला होता. म्हणजे सर्वात जास्त याच्या आधी कुठं होता, चेरापुंजीला काय होतं, सर्वात जास्त पाऊस पडत होता. मोहसिन रामच्या तिन्ही बाजू म्हणजे काय डोंगर असतात, टेकड्या असतात, इत्यादी काय वेढलेला आहे. जसं आपलं काय अंबाला घाट आहे, म्हणजे आपण जसं काय बघतो जर सिंधुदुर्गला सर्वात जास्त पाऊस पडतो ते सुद्धा काय झाले, तिन्ही बाजूने आपल्याला भाग वेढलेला आहे, तिथं सुद्धा सर्वात जास्त पाऊस पडतो. त्याच प्रकारे हे सुद्धा हे टेकडी आहे, तिन्ही बाजून डोंगर टेकड्या असल्यामुळे त्याचा परिणाम नैऋत्य मोसमी वाऱ्याचा एक शाखा बंगालच्या उपसागरावरून पूर्वेत्तर राज्यात जाते असं सांगितले तिकडं. ही शाखा मेघालयात आल्याने तर मोहसिन राम या ठिकाणी जगातल्या सर्वात जास्त या ठिकाणी पाऊस पडतो. लक्षात मोहसिन राम किंवा चेरापुंजी या दोन पैकी आले असेल तर तेच ऑप्शन मारणं तुमचे गरजेचे आहे त्या ठिकाणी, कारण दोन्हीवर जास्त पाऊस पडतो. परतीचा मान्सूनचा परिणाम म्हणून प्रत्येक मान्सून म्हणजे काय असतो, सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये किंवा डिसेंबर मध्ये तो येत असतो. कुठे येतो ते ईशान्य मोसमी वाऱ्याकडून येत असतो. लक्षात ठेवा तुम्ही, म्हणजे कुठं सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये येतो तो, लक्षात घ्या सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये तो येत असतो. लक्षात घ्या. आणि कुठला येतो, ईशान्य मोसमी वारा आहे ना त्याच्याकडून ते काय येत नसतं. म्हणजे कुठे येणार ते आणि कुठं पाऊस पडत असतो त्याचा, तर ते पश्चिम बंगाल उपसागर आहे त्याच्याकडून पडत असतो. म्हणजे कुठं पडतो, कुठं बाकीचे पश्चिम बंगाल उपसागरकडे आता बघा जे येतात ते महाराष्ट्र येते का येणार नाही, एलिव्हेशन टेक्निक बघा, पंजाब येते का नाही, गुजरात येते का नाही, कुठे येतात हे सगळे पश्चिमेकडे येतात. त्यामुळे तुमचं काय तामिळनाडू या ठिकाणी उत्तर तुमचं असेल. मग मान्सून वाऱ्या परतीचा प्रवास असतो. मान्सूनची दुसरी शाखा असं म्हणतात. पहिली शाखा कुठं नैऋत्य मान्सून वारे, आणि इकडून जे असतात ईशान्य मान्सून वारे दुसरं म्हणतात शाखा. लक्षात घ्या बंगालच्या उपसागराकडून, आणि इकडून जे येतं ते कुठल्या नैऋत्यकडून अरबी समुद्र येतं हे लक्षात घ्या. पूर्वोत्तराचे बिहार भागापर्यंत प्रवास करते. सप्टेंबर ऑक्टोबर मध्ये हे वारे उलट दिशेने काही ठिकाणी प्रवास करतात म्हणून यालाच ईशान्य मोसमी वारे असं म्हणतात. परत येताना हे वारे बाष्प गोळा करत येतात व तमिळनाडू किनारपट्टी या ठिकाणी पाऊस पडत असतो. लक्षात घ्या. घाटाच्या पश्चिमेला असलेल्या प्रदेशात अतिवृष्टी होण्याचे प्राथमिक कारण यापैकी कोणते सांग. घाट म्हणल्या कुठं आला समजा या ठिकाणी कुठे येतो तुमचं पश्चिमेकडे येतो. तर पश्चिम घाटात मान्सूनच्या वाऱ्याचा अडथळा असतो. सर्वात महत्वाचा वाऱ्याचा अडथळा कारण का होता, ज्यावेळेस आपण कोकणाकडे उभा राहिलेला असतो त्यावेळेस का आपलं जातं हिमालय आपल्याला जे हे काय घाट जे काय होतं कड्यासारखा असं उभा राहिलेला आपल्याला त्यावेळेस काय दिसत असतो. त्यामुळे इकडून जर काय होतं बाष्पीभवन जर ही आलेलं ढगाले असेल तर काय होतं अडथळा निर्माण होतात, तिथं अडतात आणि तिथं जोरदार असा मुसळधार पाऊस पडतो. म्हणजे प्रतिरोधाचा पाऊस होता असं त्याला म्हणतात. म्हणून तुमचं हेच उत्तर त्या ठिकाणी बरोबर असेल. तर बाकीचं काही ते पूर्वेकडे येणारच नाही. मान्सूनच्या वाऱ्याच्या पश्चिमी विभागाशी होणाऱ्या परिसरामध्ये सुद्धा येणार नाही तुमचं. दक्कनच्या पट्टावर याचा संबंधच नाही तुमचा. अतिवृष्टी होण्याचा संबंधच नाही. दक्कन पट्टावर गेला तर पाऊस कमी होत असतो, कारण घाट उतरून गेला तिकडनं तर पाऊस कमी होतो. त्यामुळे येणार बाकीच निरंतर काय सगळे. म्हणून खाली भारतात मान्सून वाऱ्याचा प्रवेश भारताच्या पश्चिमेकडून होतो सांगले बरोबर आहे. ऑनलाईनर सुद्धा सुरुवात तुम्हाला चुकीचं कुठला विचार त्यामध्ये विचारू शकतात ते. लक्षात या ठिकाणी बघा भारतात पश्चिम किनारपट्टीला काय म्हणतात, समांतर असा पश्चिम घाट विस्तारायला बरोबर आहे. कोकण किनारपट्टी खाली खचलेली आहे त्यामुळे काय पश्चिम घाट हा आपला उभा कड्यासारखा दिसतो आपण, म्हणजे तिकडे उभा राहिल्यानंतर.
जेव्हा मान्सून भारतात प्रवेश करतो तेव्हा मान्सून वाऱ्याच्या प्रवास काय म्हणतो पश्चिम घाट अडथळा येतो. बरोबर, पश्चिम घाट त्यावेळेस काय अडथळा निर्माण होतो आणि त्या भागात एक प्रचंड पाऊस पडतो. त्याला काय म्हणतात प्रतिरोध प्रकारचा ठिकाणी पाऊस सुद्धा त्याला म्हटलं जातं. चला नेक्स्ट या ठिकाणी बघा हिमालयन पर्वतीय प्रदेशात काय होतं 3600 मीटर पेक्षा जास्त उंचीवर काय करतात कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते. काय म्हणते हिमालय प्रदेश कोणत्या प्रकारची वनस्पती आढळते विचारलंय तुम्हाला. कुठल्या त्या उष्णकटिबंधीय खारपुटी तर येणारच नाही, हिमालयन मध्ये येत नाही, किनारपट्टीला येतात. पानझडी सुद्धा तिथे येणार नाही. आता ह्या म्हणजे दोन्हीमध्ये उष्णकटिबंधीय वर्षावनी आणि अल्पाईन मध्ये होईल तुमचं कन्फ्युजन. ठीक आहे, म्हणजे तुमचं एक्झॅक्ट माहित असेल तर तुम्हाला काय डायरेक्ट अल्पाईन गवताळ जमीन असं म्हणतात. अल्पाईन जे काही असतात अल्पाईन गवताळ जमीन ती कुठे येतात तुमचे हिमालयन पर्वतीय प्रदेशामध्ये येतात. की त्या 3600 मीटर पेक्षा अधिक उंचीवर हे हिमवर्षेपर्यंत सर्वत्र आढळतात. म्हणजे हेच काय असतात याच्यामध्ये कुठला सदाहरित आला सूचीपर्णी अत्यंत महत्वाचा आहे. सूचीपर्णी महत्वाचा वृक्ष रुद्रपर्णी सर्व वृक्षाचे समीकरण या ठिकाणी आढळतात. त्यामध्ये लक्षात घ्या हे अल्प काय येतात उप अल्पाईन आर्द्र अल्पाईन खुरटीवनी नंतर शुल्क अल्पाईन खुरटीवनी यामध्ये येतात हिमालयामध्ये. नेक्स्ट बघा भारतातील कोणत्या भूशास्त्रीय विभागामध्ये प्राचीन पट्टी ताश्म आणि काय ग्रॅनाइट्स याचा समावेश आहे आणि तो क्रॅब्रियन कल्पापासून युग एका खडाप्रमाणे काही ठिकाणी उभा आहे म्हणून सांगले. कुठला येईल त्यानंतर तुमच्या बघा पट्टी ताश्म आणि ग्रॅनाइटचा समावेश केला भूशास्त्रीय विभागामध्ये. कोणत्या येईल तुमच्या या ठिकाणी गंगा ब्रह्मपुत्र येणार का नाही, सागरी किनाराच येते का नाही येते, काय तुमचं द्विकुल्पी या ठिकाणी खंड या ठिकाणी येईल तुमचं. एक खंडाप्रमाणे उभा आहे म्हणून कोण ते येईल. म्हणजे भारतातील द्विकुल्पीय खंडीय भूशास्त्रीय विभागामध्ये काय होतं प्राचीन पट्टी ताश्म ग्रॅनाइट्स याचा समावेश होतो आणि तो काय त्या क्रॅब्रियन कल्पापासून एक खडक तयार झालेला आहे ठिकाणी. ब्रह्मपुत्रा नदी अरुणाचल प्रदेश पोहोचल्यावर त्याला काय होतं वेगवेगळ्या नद्या आहेत काय होतात तिकडून उभा जसं पुढे जातील तसं आसाममध्ये आल्यानंतर वेगळं आहे, त्याला अरुणाचल प्रदेशमध्ये आल्यानंतर वेगळं आहे. जसं पुढे जातील तसं त्याला काय वेगवेगळी नावं आहेत. जसे बांगलादेशमध्ये सुद्धा एंट्री केल्यानंतर यांना काय येतात वेगवेगळीच नावं त्या ठिकाणी दिली जातात. तसं अरुणाचल प्रदेशात पोहोचल्यावर त्याला काय ज्या देशा नावाने ओळखले जाते. कुठल्या त्या ठिकाणी धियांग या ठिकाणी येईल लक्षात. यमुना ही कोणाची नदी उपनदी आहे तर गंगा नदी उपनदी त्यामुळे येणार नाही, एलिमिनेशन निघालं पाहिजे तुम्हाला. मेघना सुद्धा येत नाही, त्यास पो हे येत नाही, कसे चीन मध्ये नाव आहे तिचं त्यामुळे हे त्या ठिकाणी येणार नाही. या ठिकाणी फसवण्यासाठी दिलं त्यामुळे इलिमिनेशन टेक्निक सुद्धा वापरून तुम्हाला उत्तर येता आलं पाहिजे इतर चांगल्या प्रकारे अभ्यास असेल तर. पण तुमचा काय दिहांग या ठिकाणी उत्तर तुमचं असेल. तर ब्रह्मपुत्र नदी कुठे झालं या ठिकाणी मानसरोवर मध्ये झालंय, तिबेटमध्ये या ठिकाणी काय झालंय ओम झालेला आहे. त्याचा एकूण लांबी किती 2900 किलोमीटर 2900 किलोमीटर कुणाची ब्रह्मपुत्राची लांबी आहे लक्षात घ्या. तिच्या उपनद्या सुद्धा महत्वाच्या आहेत बघा. मानस अत्यंत महत्वाची उपनदी आहे. मानस तिस्ता सुबनसिरी या अत्यंत महत्वाच्या उपनद्या आहेत त्याच्या बघा. घाटावर शहरी कुठे आसाममध्ये प्रथम गुवाहाटी दिब्रुगड या ठिकाणी त्याचे काठावर शहर आहे. भारतात सर्वात मोठी नदीवरील काय बेट कुठले माजुली हे ब्रह्मपुत्रा नदीमध्ये येते लागतं. माजुली बेट कुठल्या नदीमध्ये येते ती लक्षात घ्या. कुठं ब्रह्मपुत्रा गंगा नदी असं वेगवेगळी नदी देतील महानदी कुठल्यामध्ये येते माजुली बेट ब्रह्मपुत्रा नदीमध्ये येते. अरुणाचल प्रदेशात पोचल्यावर तिला ध्यांग असे नाव या ठिकाणी दिलेलं आहे लक्षात घ्या. पुढे खालीलपैकी कोणती वृक्ष प्रजाती सहसा पानझडी वनामध्ये येते. पानझडी वनासंदर्भात ओक पाईन रोजवडे येते का नाही हे सगळं वाटतं हिमालयामध्ये येतात. रोक पाईन रोजवडे काय येतात हिमालयामध्ये. तुमचं उत्तर काय ठिकाणी असेल 3 नंबर या ठिकाणी उत्तर तुमचं असेल. बांबू सुद्धा अत्यंत महत्वाचा आहे. पानझडी अरण्यात आढळणारा सागवान सर्वात महत्वाचा आहे. त्याच्यानंतर काय बांबूचा नंबर लागतो लक्षात. महत्वाचा वृक्षाचा बांबूचा नंबर लागतो. बांबू एक प्रकारचे गवतच आहे सांगले. बांबू उंची किती 30 ते 40 मीटर असते आणि प्रजनी किती लागतं बघा त्यावेळेस त्याचं 120 ते 160 सेंटीमीटर पाऊस काय लागतात. बांबू महाराष्ट्रामध्ये सगळ्यात जास्त कुठं ओळखतं विदर्भात या ठिकाणी काय केलं जातं उत्पादन होतं त्याचं. चंद्रपूर गडचिरोली ह्या भागात काय होतं त्याचं चांगलं उत्पन्न म्हणून त्या भागात सुद्धा पाऊस 120 ते 60च्या दरम्यानच पडत असतो लक्षात ठेवायचा विदर्भात. बरं खालीपैकी कोणत्या नदीचा उगम अमरकंट या ठिकाणी आहे. खालीपैकी कोणत्या नदीचा अमरकंट या ठिकाणी होतो. ब्रह्मपुत्र येईल का ब्रह्मपुत्र नाही आसामध्ये येते तिथून येते बघा. यमुना येईल का नाही कारण काय होते गंगा नदीचा तिथून काय होते ते भेटते त्याला त्यामुळे येणार नाही. कावेरी नदी सुद्धा येणार नाही तुमचं लक्षात. काय नर्मदा नदी या ठिकाणी येईल तुमचं. कुठे येते अमरकंट कुठे येते मैकल टेकड्यावर येते अमरकंट. त्यामुळे ते नर्मदा बाकीच्या नद्या तिथे येतील का मैकल टेकड्या कुठे आहे तुम्हाला व्यवस्थित माहिती पाहिजे.
मध्य प्रदेश त्या साईडला काय येतात तिथे येतात. मारवाड हे पठार जे काय वेगवेगळे तिथे आसपासच्या बुंदेलखंड पठार असे मैकल टेकड्यावर काय होतं अमरकंट येते काय ते नर्मदा नदीच्या ठिकाणी उगम होतो. म्हणजे कोणचं उत्तर येईल तुमचं नर्मदा नदी उत्तर येईल या ठिकाणी. त्याची लांबी किती 1315 किलोमीटर लांबी आहे. महाराष्ट्रात 54 किलोमीटर आहे. प्रवास काय मध्य प्रदेश गुजरात महाराष्ट्र गुजरात या ठिकाणी काय असं करून गुजरातमध्ये जाते नदी. उपनद्या कुठल्या आहेत बघा तिकडनं दुधी कुडी कोलार मान असांग ओसांग या ठिकाणी काय त्याच्या उपनद्या आहेत. तर धरणी कुठल्या आहेत बघा सरदार सरोवर गुजरातमध्ये येते ते महत्वाचं आहे नदीवर. इंदिरासागर ओंकारेश्वर महेश्वर मध्य प्रदेश या ठिकाणी काय ते इंदिरासागर काय ते त्याच्यावर धरण येते. नर्मदा नदीवर साधू बेटावर काय केले सरदार वल्लभभाई पटेल यांच्या 182 मीटर उंचीचा पुतळा ठिकाणी त्यांनी नर्मदा नदीवर उभारलेला आहे. या ठिकाणी भारतातील उन्हाळी प्रवासी दिशा यापैकी कोणती भारतातील उन्हाळी मान्सूनच्या प्रवाहाची दिशा कुठल्या ठिकाणी तुमच्या नैऋत्येकडून ईशान्येकडे येते. एक्झॅक्ट तुम्हाला माहिती पाहिजे या ठिकाणी कुठलं 4 नंबर तुमच्या ठिकाणी. बाकीच्या आग्नेयेकडून हे असं वायूकडून येणारच नाही. ईशान्येकडून नैऋत्येकडून हे तर येणारच नाही. उन्हाळी मान्सूनचे कुठे नैऋत्येकडून ईशान्येकडेच उन्हाळी मान्सून दिशा असेल. भारतात सर्वात जास्त पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो. किती टक्के पडतो 85% एवढा काय तो पाऊस नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून पडतो. इतर पाऊस कसा आहे इतर प्रतीच्या पावसापासून त्याची काही ईशान्य मान्सून वाऱ्यापासून इतर पाऊस पडतो. सर्वात महत्वाचा कुठला नैऋत्य मान्सून वारा. भारताचा प्रतीचा पाऊस ईशान्येकडून नैऋत्येकडे पडतो. तर प्रतीचा पाऊस काय विदर्भात आपल्यावर काय करतो जास्त पडतो. विदर्भातच काय होतं दोन्ही बाजून पाऊस पडतो. पूर्वेकडून आणि पश्चिमेकडून नैऋत्येकडून ईशान्येकडून दोन्हीकडून सुद्धा पाऊस पडतो विदर्भात पडत असतो. हे सुद्धा महत्वाचं आहे महाराष्ट्रा संदर्भात. म्हणजे कम्पेअर करून थोडा अभ्यास करा म्हणजे काय लक्षात येईल चांगल्या प्रकारे. महाराष्ट्राचा भूगोल सुद्धा किंवा जगाचा भूगोल सुद्धा आपल्याला काही ठिकाणी महत्वाचा आहे. द्विकल्पी पठाराच्या दख्खन पठार विभागाला कोणते विधान अचूकपणे लागू होते सांगा. द्विकल्पी पठाराच्या लागू होते. नर्मदेच्या दक्षिणेला हा भाग आहे बरोबर आहे. नर्मदा नदीच्या दक्षिणेला हा भाग आहे बरोबर आहे. पुढे बघा ते पूर्वेला उंच आहे आणि पश्चिमेला उतार आहे असं आहे का असं नाही. त्याच त्यातून काय चबळ बेटवा तर पूर्ण येतात. ते कुठे येतात मध्य प्रदेशच्या वरच्या बाजूला या ठिकाणी काय चबळ बेटवा येतात उत्तर प्रदेशच्या साईडला. त्या माळवा पठाराचा प्रमुख भाग आपला माळवा पठार कुठे मध्य प्रदेशला आलं. दख्खन द्विकल्पी पठार कुठं आला त्याच्या खाली येते सातपट रंगाच्या खालच्या बाजूला येते ठिकाणी लक्षात द्या. मग तुमचं काय उत्तर 1 नंबर या ठिकाणी असेल. बाकी निरंतर काय असेल. द्विकल्पी पठार महत्वाचं बघा ठिकाणी. नकाशा जर तुम्हाला जर मॅप रिडिंग जर चांगला असेल ना तुम्हाला जिओग्राफी एकदम सोपा सब्जेक्ट जातो लक्षात घ्या. ज्याचं मॅप रिडिंग वर चांगली कमाट आहे त्याला जिओग्राफी अत्यंत सोपा जाणार म्हणजे जाणारच. कारण कुठला नकाशा कुठं काय येतो द्विकल्पी पठार कुठं आहे तुमच्या माइंड मध्ये आलं पाहिजे. त्यासाठी तुम्हाला जिओग्राफीचं चांगल्या प्रकारे रिडिंग नकाशाचं वाचन चांगलं पाहिजे तुमचं जर जिओग्राफीचे पैकी मार्क मिळवायचे असेल तर. ठीक आहे. माळवा पठारात कुठे येते आपल्याला माहित नाही तर आपण कन्फ्युजन होणार त्यावेळेस. त्यामुळे चांगलं तुमचं काय पाहिजे मॅप रिडिंग चांगलं जिओग्राफीला पाहिजे लक्षात घ्या. द्विकल्पी पठाराच्या काय होते दख्खन पठार विभागाला नर्मदा नदीच्या दक्षिणेला असा भूभाग ऐकून दख्खन पठाराचा आहे ठिकाण बघा. द्विकल्पी पठारावरून पूर्वेकडे वाहणाऱ्या नद्या कुठे आहेत बघा. महानदी आहे. महानदी द्विकल्पी पठारावरील एक काय महत्वाची नदी आहे. उगम कुठं छत्तीसगड राज्यात ठिकाणी रायपूर जिल्ह्यात दंडाकारण्य द्विकल्पी पठारावर काय पूर्वेकडे जाते. महत्वाचं आहे महानदीचा उगम कुठं होतो सुद्धा विचारते. छत्तीसगड राज्यात दंडकारण्य द्विकल्पी पठारावर होतो. एक्स्ट्रा पॉईंट आहे. त्याच्यामुळे नद्या कुठल्या आहेत सुवर्णरेखा ब्राह्मणी पेनेरू हे ठिकाणी काय त्याच्या उपनद्या आहेत लक्षात द्या. द्विकल्पी पठारावर वाहणाऱ्या पश्चिम वाहिन्या नद्या आहेत. नर्मदा आले तापी आले साबरमती मही लुनी या ठिकाणी काय आहे त्याच्या नद्या आहेत. पुढे बघा क्वेश्चन ठिकाणी भारतात जे काय मुख्य भूप्रदेश बेट समूह भारताच्या किनारपट्टीची एकूण लांबी किती या ठिकाणी विचारले. म्हणजे भूप्रदेश दिलेला आहे आणि बेट समूह म्हणजे किती याला 7516 इथे 516 येईल किंवा 17 असं देतात. एक्झॅक्टली काय देतात 17 सुद्धा कधी कधी देतात लक्षात ठेवा. माहिती असावं नाही तुम्ही 16 दिल्यामुळे 16 17 सुद्धा तुमचं त्या ठिकाणी उत्तर असेल. भारताच्या ठिकाणी काय दिलं म्हणतो तुमचं 3 नंबर असेल. एक्झॅक्ट माहित पाहिजे. क्षेत्रफळ किती 32,87,263 चौरस किलोमीटर या ठिकाणी क्षेत्रफळ हे सुद्धा लक्षात ठेवा. भारत मुख्य भूप्रदेश बेट समूहासह किनारपट्टीची एकूण लांबी किती मुख्य भूसमूह आणि बेट समूह मुख्य भूप्रदेश किती भूमिश किती लांबी या ठिकाणी 6100 किलोमीटर लांबी. सेपरेट कधी विचारलं तर लक्षात राहू द्या. बेट समूह किती या ठिकाणी 1416 आहे. जे बेट अंदमान निकोबार लक्षद्वीप जे काय बेट समूह आहे त्यांची लांबी किती या ठिकाणी 1416 किलोमीटर आहे किंवा 1416 किंवा 17 असे देतील. आणि एकूण किती 9 राज्यांना या ठिकाणी काय त्याची किनारपट्टी लाभलेली आहे आपली जे 1416 आहे टोटल. त्याला काय म्हणतात टोटल मिळून काय म्हणतात तर 5716 किंवा 17 असं लांबी टोटल भूप्रदेश आणि बेट समूहाची म्हटलं जातं.
कटिबंध भारतातील पर्वतीय प्रदेशात जेथे तापमान कमी होते तेथे उच्चता वाढते, तेथे काय होते तापमान. कोणत्या प्रकारे जंगले आढळतात लक्षात घ्या. कोणत्या जंगले आढळतात त्या ठिकाणी बघा. मोटिंगा जंगले आहेत, खारफुटी जंगले आहेत. पर्वतीय प्रदेशात जंगली खारफुटी आढळतात का, वाळवंटी आढळतात का, ते राजस्थानमध्ये झालं. उष्णकटिबंधीय वर्षावने आणि कोणते तुमचे पर्वतीय प्रदेश आढळतात नाही, कुठल्या मोटिंग जंगली या ठिकाणी काय तुमचे आढळतात लक्षात घ्या. उष्णकटिबंधीय सुद्धा आढळत नाही. कॉमन सेन्स न इम्युलेशन टेक्निक करत जा, उत्तरापर्यंत 100% पोहोचता म्हणजे पोहोचता. प्रत्येक काय माहिती असेल करायचं नाही, इलिमिनेशन करत चला, लगे उत्तरापर्यंत तुम्ही पोहोचू शकता. थोड्यात 50% पर्यंत येतात तुम्ही. आता वनाचे प्रकार त्यांनी सांगितले बघा पुढं. वेगवेगळे वनाचे प्रकार आहेत लक्षात घ्या. मोटेंगे म्हणजे काय सांगितलं बघा. मोटेन जंगले म्हणजे काय, भारतीय पर्वतीय प्रदेशात तापमान काय होते कमी होते आणि उच्चता वाढते. तेथे सामान्यत काय वने आढळतात. काय होते पर्वतीय प्रदेशात जेथे तापमान कमी असते आणि उच्चता या ठिकाणी काय वाढते म्हणजे काय, सूचीपर्णी वने उंच असतात बघा. सूचीपर्णी वने आता मगाच मागावरच आपण काय सांगतो हिमालयामध्ये सूचीपर्णी, रुद्रपर्णी वने सुद्धा अत्यंत महत्वाचे, त्यामुळे सूचीपर्णी महत्वाचं आहे. खारफुटी जंगली कुठे किनारपट्टीच्या बाजूला आणि काय डेटालच्या काठावर या ठिकाणी येतात बघा, हे सुद्धा महत्वाचं लक्ष द्या. पश्चिम बंगालमध्ये जंगलांना काय म्हणतात सुंदरबन नाव असं दिलं जातं. सुंदरबन जे प्रदेश आहे ते सुद्धा तुम्हाला महत्वाचं आहे, पश्चिम बंगालमध्ये येते. आणि उष्णकटिबंधीय वर्षावनामध्ये कुठल्या येतं बघा, 200 मीटरपेक्षा जास्त पाऊस विषुववृत्ताच्या आसपासचे ही वने येतात. विषुववृत्त प्रदेशाच्या आसपासचे वने येतात म्हणजे कुठे येतात ही वने आढळतात, मेघालय व अरुणाचल प्रदेशमध्ये या ठिकाणी आढळतात. हे बेसिक बुक मध्येच या काही ठिकाणी क्वेश्चन आहे त्या ठिकाणी लक्षात घ्या. पुढे अजिंठा वेरूळ. अजिंठा वेरूळ सुद्धा काय त्या ठिकाणी पर्यटन स्थळामध्ये ठिकाणी हा भाग येतो आपण जे घेतोय ते, सर्वच भाग आपण कव्हर करण्याचा प्रयत्न केलेला आहे. अजिंठा वेरूळ ही लेणी कोणत्या धार्मिक कला प्रकारासाठी महत्वाची ठिकाणी आहे सांगा. कुठल्या प्रकारासाठी, हिंदू, जैन, इस्लाम, बौद्ध कुठल्या. अजिंठा लेणीमध्ये काय बौद्ध लेण्या अत्यंत महत्वाच्या आहे ठिकाणी, प्रसिद्ध आहे बौद्ध लेण्यासाठी. तुम्ही इथे ठिकाणी आता मध्ये ज्वलंत एक उदाहरण होतं की जे भागेश्वरी हॉटेलवाले त्यांनी टाकलं होते बौद्ध विरार होतं कुठं तिथं, त्या हॉटेलला संदर्भात त्या ठिकाणी टाकलं होतं. ठीक आहे, कारण त्यांना ते नंतर सुद्धा ट्रान्सफर करावं लागलं, असं बऱ्याच घटना झाल्या कारण तिथं बौद्ध विरार होतं आणि ते पर्यटन स्थळ म्हणून चांगल्या प्रकारे ते होतं तिथं. त्यामुळे ते बौद्ध लेण्या सुद्धा तितक्या प्रसिद्ध आहेत त्या ठिकाणी लक्षात. कुठं औरंगाबादला होतं ते. जागतिक वारसा स्थळ युनेस्कोच्या समावेश आहे. अजिंठा येथील लेण्या बौद्ध लेण्या आहेत. किती लेण्या आहेत, 30 लेण्या आहेत टोटल अजिंठामध्ये. वेरूळ येथे काय एकूण 34 लेण्या आहेत. वेरूळ येथे किती 34 लेण्या आहेत लक्षात घ्या. बौद्ध लेण्या, हिंदू लेण्या, जैन लेण्या सुद्धा याच्यामध्ये काय वेरूळमध्ये समावेश आहे लक्षात द्या. किती लेण्या महत्वाच्या सुद्धा विचारते डायरेक्ट एक्झॅक्ट प्रश्न, 30 लेण्या. माओफ्लांग पवित्र उपवन कुठं आहे बघा. माओफ्लांग पवित्र उपवन कुठं आहे, भारतातील कोणत्या राज्यातील अनोखी वनभूमी आहे असं विचारलं त्यांनी. कुठं उत्तर प्रदेश, मेघालय, नंतर पंजाब, हरियाणा असं वेगवेगळे दिले. कुठलं उत्तर असेल तुमचं, मेघालय या ठिकाणी उत्तर तुमचं असेल 2 नंबर. म्हणजे काय केलं, मेघालय राज्यात येते. मेघालय भारताच्या ईशान्य भागात स्थित राज्य आहे. त्याच्या उत्तर पूर्वेस आसाम तर पश्चिमेस काही ठिकाणी बांगलादेश आहे लक्षात द्या. राजधानी शिलांग मध्ये येईल. शिलांग राजधानी सुद्धा तुम्हाला विचारतात लक्षात राहू द्या. राज्याची राजधानी कुठली आहे असं बऱ्याच वेळा काय केलं जाईल टीईटी मध्ये सुद्धा प्रश्न विचारले आहे लक्षात राहू द्या. मेघालयची राजधानी कुठली लक्षात घ्या, शिलाँग या ठिकाणी राहील किंवा अयोग्य वळका सुद्धा असं जोडायला विचारतात, त्यामुळे सुद्धा लक्षात राहू द्या. 1972 साली मेघालय आसाम पासून वेगळे झाले. काय झालं 1972 साली मेघालय काय झालं आसाम पासून वेगळं झालेलं आहे. राज्यभाषा कुठली आहे, खासी, गारो, जैन त्या टेकड्या वेगवेगळ्या टेकड्या जैन ते सुद्धा त्या ठिकाणी आहे टेकड्या. भारतातील सर्वाधिक पावसाचे ठिकाण जे मेघालयातले कुठलं आहे, चेरापुंजी आणि काय मोसिन राम. आता जे आपण मोसिन रामचं मार्केशन पाहिला जातो त्या ठिकाणी आहे. मेघालय कुठल्या गारो, खासी, जैन त्या टेकड्या आपण जे काय आता सांगितलं असं महत्वाच्या टेकड्या आहे तिकडे कुठे मेघालयामध्ये येतात. खालीलपैकी कोणती नदी छत्तीसगड ओडिशा राज्यात वाहते सांगली. कुठली नदी वाहते, कोणती नदी छत्तीसगड ओडिशा राज्यात आपण पाहते. आता जर मागे एक्सप्लेनेशन आपण काय होतं पाहिलेलं होतं त्याचं. महानदीमध्ये येतात दंडकारण्य टेकड्यामधून त्याचं काय होतं, छत्तीसगड मधून त्याचा काय होतो रायपूर जिल्ह्यात उगम होतो. पश्चिम बंगालच्या उपसागराला मिळतात लक्षात. आणि कुठं उगम होतो, छत्तीसगड ओडिशा राज्यातून वाहते. 858 किलोमीटर आहे. तर याच्या डाव्या किनारा उपनद्या कुठल्या आहेत बघा, हसदो, सेवनाथ. हे काही इतर महत्वाचे नाहीत पण इथं उगम महत्वाचा आहे. त्याचा कुठल्या जिल्ह्यात येतात, उगम कुठं होतो महत्वाचा, आणि त्याला कुठं मिळते तर बंगालच्या उपसागरात त्यांना त्या पूर्वेला जाऊन मिळतात. ते महत्वाचं आहे. लडाख कोणत्या प्रकारच्या काय परिस्थितीत व्यवस्थेसाठी ओळखला जातो. कुठल्या ओळखसाठी भरती आवटी आहे का तिथं ठिकाण बघा, नाही. उष्णकटिबंधी आहे का नाही, वर्षावणी आहे का नाही, का तर शीत वाळवंटासाठी, कारण अधिक अत्यंत उंचावर आहे त्यामुळे तिथं शीत वाळवंट असं म्हटलं जातं. त्याला शीत वाळवंट म्हटलं जातं लडाखला. लडाखमध्ये काय झालंय, त्या जम्मू काश्मीर पासून काय झालं विभाजन झालं 31 ऑक्टोबर 2019 ला.
ते झाल्यानंतर विभाजन झाले, म्हणजे काय झालं, जम्मू काश्मीर आणि लडाख असे 2 केंद्रशासित प्रदेश झाले. लडाख हा सर्वात मोठा केंद्रशासित प्रदेश या ठिकाणी झालेला आहे, सुद्धा लक्षात राहू द्या. जोग धबधबा हा झाला कोणत्या नदीमधून ओळखला, हा पीओक्यू ऍज इट इज आहे, असा बऱ्याच वेळा काय झालं क्वेश्चन तुम्हाला विचारलं. याच्यात बऱ्याचपैकी पीओक्यू बेसिस कंटेंट आहे सगळं. कुठेही तुमच्या ठिकाणी तुंगभद्रा दिले, कृष्णा नदी दिले, महानदी दिले, शरावती नदी दिले, जे प्रथम झाले असताना ते घेणे गरजेचे आहे, कारण त्याच्यावरती बऱ्याच वेळा क्वेश्चन विचारतात. जोग धबधबा कोणत्या नदीवर आहे, तर शरावती नदीवर आहे, लक्षात घ्या. कुठे येतो तो जोग धबधबा, कर्नाटक राज्यात येतो, सुद्धा राज्य महत्वाचा आहे. शिमोगा जिल्ह्यात कुठे शरावती नदी येते. पर्यटनासाठी आकर्षण आहे, उंची 253 मीटर आहे. बघा, अरवली पर्वतरांग राज्याच्या केंद्रशासित प्रदेशाच्या समूह दरम्यान पसरलेले, कोणत्या राज्याच्या समूह दरम्यान पसरलेले समूह, कुठला क्षेत्रव्याप्ती असं विचारलं त्यांनी. बघा, ते राजस्थान तर अत्यंत महत्वाचं. बघा, या ठिकाणी जिथे राजस्थान असेल इलिमिनेशन टेक्निक वापरा. राजस्थानमध्येच ते त्या ठिकाणी भाग बऱ्यापैकी येतो. इथे राजस्थान आहे का, नाही, हे गेला, इथे राजस्थान आहे. हे पुढे अजून कुठे बघा, मध्य प्रदेश, महाराष्ट्र, गुजरात येईल का, राजस्थान आहे का नाही याच्यामध्ये, हे जर राजस्थान आहे का नाही, तर हिमाचल प्रदेश एकदम वरती गेला, याचा काही संबंध नाही हिमाचल प्रदेशचा, लक्षात घ्या. नंतर गुजरातचा सुद्धा काही ठिकाणी बघा. पुन्हा नंतर कुठला आलं, महाराष्ट्राचा काही संबंध आहे अरवली पर्वताचा. त्यामुळे ही इलेक्शन पूर्ण टेक्निक जाईल तुमच्या ठिकाणी. 2 नंबर या ठिकाणी तुमचं उत्तर असेल. जास्त माहिती नसेल चालेल, पण थोडं तरी माहिती नॉर्मली पाहिजे, त्यामुळे उत्तरात तुम्ही लवकरात लवकर पोहोचू शकता. अरवली पर्वतरांगा कुठे आहेत, बघा, राज्य व केंद्रशासित प्रदेश मध्ये येतात. अरवली पर्वत कुठे, राज्य आणि केंद्रशासित प्रदेश, राजस्थान, हरियाणा आणि दिल्ली, गुजरात या ठिकाणी त्याच्यामध्ये समावेश होतोय 4 राज्याचा. थोडं जरी क्षेत्र थोडं आपलं तरी त्यात समावेश होतो. राज्यात काय होते, नैऋत्य ईशान्य दिशेने अरवली पर्वत पसरलेला आहे. कसं, नैऋत्य ईशान्य दिशेने असं काय अरवली पर्वत पसरलेला आहे, लक्षात घ्या. अशा प्रकारे पर्वतरांग पसरले. सर्वात जास्त उंची शिखर कुठला, गुरु शिखर या ठिकाणी, त्या ठिकाणी अरवली पर्वतामध्ये काय 1722 मीटर या ठिकाणी काय गुरु शिखराची उंची आहे. त्यामध्ये माउंट आबू या ठिकाणी सुद्धा पर्वत तुम्हाला पाहायला मिळेल अरवली पर्वतामध्ये. त्या बेसिक बुक मधला आहे, पूर्ण काय जे पुन्हा आहे ते पूर्ण बेसिक बुक मधलंच या ठिकाणी आहे ते. कोणते भारतीय राजे हे तेथील काही अपाट पसरलेल्या उष्णकटिबंधीय काटेरी वनासाठी ओळखले जाते. महाराष्ट्रात काटेरी वन आहे का नाही, कुठं असतात, बाबूल बिबळे तुम्हाला सर्वात जास्त कुठं राजस्थानमध्येच मिळाले जाते, कारण तिथं वाळवंटी प्रदेश आहे, लक्षात घ्या. काटेरी वनासाठी स्पेशल ओळखलं जातं, म्हणजे अपाट पसरलेला आहे. अजून काय म्हणते शब्द, अफाट पसरलेला शब्द दिलाय त्यांनी महत्वाचा, काटेरी वने. त्यामुळे वाचताना सुद्धा पेशंट काय दिला हे सुद्धा व्यवस्थित वाचणे तुम्ही गरजेचे आहे, लक्षात घ्या. भारतातील उष्णकटिबंधीय काटेरी वने असलेली राज्य आहे. त्या ठिकाणी राजस्थानचे वाळवंट जे असतात, पंजाब, उत्तर प्रदेशचा पश्चिम भाग, गुजरात, द्वीपकल्पीय पठाराचा या ठिकाणी मध्य भाग या ठिकाणी येतो. आम्ही एमपीसीचा अभ्यास करताना सुद्धा या ठिकाणी काय होतं, चांगल्या प्रकारे बेसिक बुक मधलेच काय तर आम्हाला सुद्धा या ठिकाणी क्वेश्चन येतात. या ठिकाणी कोणती स्पर्धा परीक्षा बेसिक बुक सुद्धा करणे गरजेचे अत्यंत आहे. तसे टीएटला परीक्षेला सुद्धा काय होतं, बेसिक बुक मध्ये सुद्धा बेसिक बुक मधलंच आहे ऍज इट इज. राजस्थानचे वाळवंट येतात, पंजाब, उत्तर प्रदेशचा भाग येतो, द्वीपकल्पीय पठारात सुद्धा भाग येतो. काटेरी वनामध्ये कुठले येतात बघा, खैर महत्वाचे बरं का, काटेरी वनामध्ये कुठला खैर येतात, जांभूळ येतात, चिंच, कडुनिंब अत्यंत महत्वाचे आहेत, कोरफड बघा, नंतर पिंपळ, बाबूळ या ठिकाणी काय करतात, हे वन या ठिकाणी त्याच्यामध्ये येतात काटेरी वनामध्ये. नेक्स्ट बघा, या ठिकाणी थरचे वाळवंट बघा, अत्यंत महत्वाचे. थरचे वाळवंट हे खालीपैकी कोणत्या पर्वतरांगाच्या पश्चिमेकडे आहे म्हणून सांगले, कोणत्या पर्वतरांगाच्या पश्चिमेकडे आहे ठिकाणी, तर थरचे वाळवंट म्हणल्यावर राजस्थानमध्ये कुठे आहे का, अरवली पर्वत आहे, ठीक आहे. अरवली पर्वतरांगेच्या ठिकाणी पश्चिमेकडे तुमचं थरचे वाळवंट या ठिकाणी ते लक्षात घ्या. थरचे वाळवंट खालीपैकी अरवली पर्वताच्या पश्चिमेकडे आहे, सांगली काय झाले त्याकडे आहे. अरवली पर्वताची लांबी 800 मीटर आहे ठिकाणी. अरवली पर्वताची सर्वाधिक लांबी कुठे येते, राजस्थान राज्यात असून अरवली पर्वताच्या दक्षिणेकडील भाग काय होते, जरगा टेकड्या असतात. दक्षिणेकडील काय भाग असतात, जरगा टेकड्या असतात, लक्षात घ्या. मग माळवा पठारावर काय होते, माळवा पठार सुद्धा महत्वाचं, मध्य प्रदेशमध्ये आपण पाहिलं होतं. हे अरवली पर्वताच्या दक्षिणेस आहे माळवा पठार. तर मारवाड पठार काय अरवली पर्वताच्या कुठं आहे, पश्चिमेस आहे. समजा हा तुमचा अरवली पर्वत आला, समजा हे अरवली पर्वत आला या ठिकाणी, लक्षात घ्या. अरवली पर्वत आला नैऋत्य कोण ईशान्येकडे, याच्या दक्षिणेला काय झालं या ठिकाणी माळवा पठार झाला, आणि पश्चिमेला काय झालं तुमच्या ठिकाणी, लक्षात घ्या कुठले येतं ते मारवाड पठार या ठिकाणी तुमचं हे लक्षात घ्या. या प्रकारे असं आहे. नकाशा तुमचं चांगलं मॅप रिडिंग असेल ना, तर प्रश्न लवकर तुम्ही उत्तरापर्यंत पोहोचू शकता. जॉग्राफी मध्ये हाच भाग आहे तिकडे. तर काय ते कलनाई दिले तिकडे, कलनाई ग्रॅनाइट बघा, कलनाई ग्रॅनाइकट म्हणून ओळखले जात असून ते भारतात बांधले गेलेले पहिले धरण आहे. कुठलं पहिले धरण आहे, खाली कोणत्या नदीवर बांधण्यात आलेले आहे, कुठल्या नदीवर बांधण्यात आले तिकडे, गोदावरी कुठे ऐकलं का नाही, कृष्णा येणार नाही, महादिनी कुठले, कावेरी नदीवर आहे. ते एक्झॅक्ट तुम्हाला माहितीच पाहिजे. चोल राजवंशातील करिकाला
यांनी बांधलेले एक प्राचीन धरण आहे. चोल राजवंशातील करिकाला यांनी बांधलेले प्राचीन धरण आहे. हे तिरुचिरापल्ली जिल्ह्यापासून तंजावूर जिल्ह्याकडे आहे, म्हणजे कावेरी नदीच्या पलीकडे आहे बांधलेलं. लक्षात घ्या, महत्वाचं आहे. कुठे तुमचं कावेरी नदी हे लक्षात घ्या. तंजावूर धरण आहे कावेरी नदीमध्ये येईल तुमच्या ठिकाणी. या ठिकाणी झेलम नदी ही भारतातील कोणत्या केंद्रशासित प्रदेशातून वाहते म्हणून त्यांनी विचारले. कुठले? जम्मू काश्मीरमध्येच येते. लक्षद्वीपला येत नाही, पुदुचेरी येत नाही, अंदमान निकोबार बेटे या ठिकाणी सुद्धा येत नाही. लक्षात. झेलम नदी मग कुठे येते? पंजाब मधील नद्यापैकी सर्वात पश्चिमेकडीची आहे म्हणून ते सिंधू नदीला त्या ठिकाणी मिळते. लक्षात. झेलम नदी उत्तर भारतातील एक महत्वाची नदी आहे. कुठे येते ते? जम्मू काश्मीर पंजाब पाकिस्तानच्या पंजाब प्रांतावरती वाहत असते. लक्षात. एलिमिनेशन टेक्निक करा, उत्तरापर्यंत लवकर पोहोचून जात. बाकीचे फसवण्यासाठी आपल्याला ऑप्शन दिलेले असतात. बघा, मानस नदी, मानस ही खाली कोणत्या नदीची उपनदी आहे असं विचारले. मानस कुठले? आपण मध्ये मागच्या वेळी वाचवलं महानदी का नाही, कुठले? ते ब्रह्मपुत्र आहे. एक्झॅक्ट माहिती पाहिजे. मानस नदी भूतानमध्ये काय ते द्रागमे छू म्हणून ओळखले जात असते. उजव्या बाजूची नदी मानस नदी कोणाची? या ठिकाणी ब्रह्मपुत्र नदीची आहे. लक्षात घ्या, नाव बी असे दिले वेगवेगळे. भूतानच्या 4 प्रमुख नदी प्रणालीपैकी सर्वात मोठी नदी या ठिकाणी आहे. बघा, हे लक्षात तुम्ही घ्या चांगल्या प्रकारे. चला नेक्स्ट प्रश्न पहा. या ठिकाणी बघा, तर दक्कनच्या पठाराच्या योग्य आकार काय सांगितले ठिकाणी? बघा, दक्कनच्या पठाराचं काय ते सांगितले? योग्य आकारासंदर्भात ठिकाणी काय तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात घ्या, खालीपैकी कोणता आहे असं विचारले. दक्कनच्या पठाराचा योग्य आकार खालीपैकी कोणता आहे असं तुम्हाला विचारलेलं आहे. लक्षात घ्या, तर कुठल्याही ठिकाणी चौरस दिलाय, त्रिकोणी दिलेला आहे, असं काय दिले? वेगवेगळे आकार या ठिकाणी काय त्यांनी दिलेले आहेत. लक्षात घ्या, चौरस दिलाय, त्रिकोणी दिलाय, वर्तुळाकार दिलाय, षटकोनी या ठिकाणी दिले. त्यामुळे कुठल्याही तुमचा दक्कनच्या त्रिकोणी आकार या ठिकाणी तुमचं उत्तर असेल. दक्कनचा पठार म्हणजे कसं असं? उलटा त्रिकोण असतो. कसा असं? उलटा त्रिकोण असा असतो. लक्षात, असा असतो. लक्षात. दक्कनचा पठार उलटा त्रिकोण असतो असं म्हणतात. म्हणजे हा काय झाला? महाराष्ट्राचा नकाशा थोडक्यात झाला. दक्कनचा पठार म्हणजे काय असतं? महाराष्ट्राचा नकाशा म्हणजे उलटा असतो. लक्षात घ्या, तुमचं माहिती आहे. चौकशी का महाराष्ट्र नकाशा कसा? त्रिकोणी आहे पण उलटा आहे. लक्षात घ्या. पण दक्कनचे पठार हे दक्षिण भारतातील सर्वात मोठे पठार आहे म्हणून सांगले. दक्कनच्या पठाराचा योग्य आकार त्रिकोणी आहे. बराचसा भाग महाराष्ट्रातच राज्यात असतो. नर्मदेच्या नदीच्या दक्षिणेला हा त्रिकोणी भाग आहे. जसा याच्यावर सुद्धा प्रश्न आलता, नर्मदा नदीच्या कुठं भाग आहे? नर्मदेच्या दक्षिणेला येतो. पश्चिम घाट व पूर्व घाट दक्कन पठाराच्या सीमा. लक्षात घ्या, म्हणजे काय? पश्चिम आणि पूर्व घाटाला जोडणारा कुठला दक्कन पठार आहे. लक्षात घ्या, सीमा आहेत. दक्कन पठाराच्या काय देशाच्या दक्षिणेकडील बहुतांश भाग या ठिकाणी वापरलेला आहे. त्याच्यानंतर कर्नाटक, तमिळनाडू असे वेगवेगळे राज्य खाली येतातच, मध्ये येतात. लक्षात घ्या. नेक्स्ट या ठिकाणी भारताचे सर्वात जुनी पक्षी अभयारण्य कुठे आहे? या ठिकाणी अभयारण्य सुद्धा तुम्हाला काय प्रश्न या ठिकाणी विचारले जातात. सर्वात जुनी अभयारण्य खाली कोणते आहे? चीन काय? वेदांतंगल पक्षी अभयारण्य, चिंतामणी कर पक्षी अभयारण्य, काय? कुंतनकुलम पक्षी अभयारण्य, नांदूर मधेश्वर पक्षी अभयारण्य या ठिकाणी दिले. कुठल्याही ठिकाणी तुमचं वेदांतंगल पक्षी अभयारण्य ठिकाणी आहे. सर्वात जुने आहे पक्षी अभयारण्य आहे. 1 नंबर उत्तर तुमच्या ठिकाणी असेल. कधी केलेलं बघा या ठिकाणी कशा संदर्भात थोडं एक्स्ट्रा बघू. भारतात सर्वात जुने पक्षी अभयारण्य वेदांतंगाला स्थानिक ग्रामस्थांच्या याचिकेमुळे दर्जा काय मिळाला त्याला? 1796 मध्ये ब्रिटिश सैनिकांना पक्षावर गोळीबार करताना पाहून लोक ते हैराण झाले होते. त्या लोकांनी काय केले? देशातले सर्वात जुने पक्षी अभयारण्य आहे वेदांतंगल सरोवर पक्षी अभयारण्य या परिसरात येणाऱ्या पक्ष्याचे काही रक्षण करण्याची परंपरा प्राचीन काळापासून या ठिकाणी आहे. ठिकाणी कुठलेही वेदांतंगल येईल तुमचं. थोडं प्रोनाउन्सिएशन थोडं समजून घ्या, थोडं वाचताना करते पण लक्षात. चला, पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला काय म्हणतात? पूर्व किनारपट्टी जी आहे मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला असं काय म्हटलं जातं? या ठिकाणी म्हटलं जातं बा कन्नड येतं का नाही? उत्तरी सरकार येणार, मलबार येणार नाही. मलबार किनारपट्टी तुमच्या नकाशा चांगल्या प्रकारे पाहिजे. मलबार किनारपट्टी कुठे येते? कोरोमंडल कुठे येते? कोरोमंडल कुठे येतं तुमच्या ठिकाणी? लक्षात घ्या, कुठे? उत्तर 4 नंबर येईल तुमच्या ठिकाणी. पूर्व किनारपट्टी मैदानात काय तुमच्या तामिळनाडू या भागात त्या साईडला येते. लक्षात घ्या. म्हणून पूर्व किनारपट्टीच्या मैदानाच्या दक्षिणेकडील भागाला काय म्हणतात? कोरोमंडल किनारपट्टी म्हणतात. लक्षात. म्हणजे भारतीय उपखंडाचा कुठे आग्नेय भाग येतो. लक्षात, आग्नेय भाग या ठिकाणी येतो. म्हणजे कुठे येते? तमिळनाडूच्या राज्यात ठिकाणी कोरोमंडल भाग येतो. लक्षात घ्या तुमचा. त्याला काय म्हणतात? उत्तरेला जे आहे ते उत्कली मैदान असतात. पूर्वेला पश्चिम बंगाल उपसागर आहे. दक्षिणेला काय? कावेरी डेल्टा आहे. पश्चिमेला पूर्व घाटाने सुद्धा आपल्याला जे का आपला सह्याद्री पर्वत आहे. ठिकाणी लक्षात घ्या. असं वेगळे सुद्धा तुम्हाला माहित असणे गरजेचे आहे. ठिकाणी डॅश नदी म्हणजे ही नदी
नदी उपनदी यांची खालीपैकी कोणते संयोजन बरोबर आहे का? ब्रह्मपुत्र कोसी नदी आहे बरोबर आहे का? योग्य संयोजन का? ब्रह्मपुत्र कोसी नदी येणार नाही. सिंधू चबळ आहे का? नाही. गोदावरी मांजरा नदीची उपनदी बरोबर आहे. ते गंगा लोहित आहे का? नाही. म्हणजे ते उपनद्या महत्वाची नदी आणि ती उपनद्या दिल्या थोड्या, असा सुद्धा प्रश्न येऊ शकतो. मग मांजरा नदी कुठे आहे? ते महाराष्ट्रामध्ये राज्यातील बीड जिल्ह्याच्या पाटोदा तालुक्यात बालाघाट डोंगर रांगा त्याचे काय तो मांजरा नदीचा उगम होतो, लक्षात घ्या. गोदावरी नदीची ही प्रमुख उपनदी आहे. गोदावरी नदीची गणना भारतातील प्रमुख नद्यांमध्ये केली जाते. दक्षिण गंगा शोधातल्या काय जातं म्हटलं जात, पुढे दिलेच तिला दक्षिण गंगा सुद्धा म्हटलं जातं. गोदावरी नदीला काय दिला जातो उगम? नाशिक जवळ त्र्यंबकेश्वर या ठिकाणी काय तिचा उगम होतो, लक्षात घ्या. पुढे बघा, येते का महादोई वन्यजीव अभयारण्य भारतात खालीपैकी कोणत्या राज्यात येते? लक्षात कुठे येते? गोवा, आसाम, छत्तीसगड, मणिपूर या ठिकाणी दिले. सरळ सरळ कुठे महादेव वन्यजीव अभयारण्य कुठे ते गोवा या राज्यामध्ये येते, लक्षात घ्या तुम्ही. महादोई जे आहे हे काय होतं? गोव्याच्या काय होते उत्तरेकडील भागात काय वालपोई शहराजवळ येते का सालेम तालुक्यात येते. हे अभयारण्य गोव्यातील व्याघ्र संवर्धनासाठी महत्वपूर्ण आहे, लक्षात. याच्यामध्ये कुठला अशी हत्ती येतात, बिबट्या येतो, रॉयल बंगाल टायगर येतो, ठिकाणी रानडुक्कर सुद्धा या ठिकाणी काय त्याचा समावेश होतो या अभयारण्यामध्ये. नेक्स्ट क्वेश्चन बघा, या ठिकाणी खालीपैकी कोणती नदी कावेरीची उपनदी नाही असं विचारले. कावेरीची उपनदी नाही असं या ठिकाणी विचारलंय त्यांनी. कोणत्या ठिकाणी? हेमावती, अमरावती, कबिनी, तुंगभद्रा या ठिकाणी नद्या दिल्या आहेत. त्यामुळे कोणत्या ठिकाणी तुमची कावेरीची उपनदी नाही असं विचारलंय त्यांनी. काही ठिकाणी तुंगभद्रा या ठिकाणी कावेरीची उपनदी नाही. तुमचं ऑप्शन तेच असेल, बाकीच्या उपनद्या आहेत त्याच्या. तर कावेरी नदी दक्षिण भारतातील काय ते प्रमुख नदी आहे. तर ती काय होते? कर्नाटक, तमिळनाडू राज्यातून काही ठिकाणी वाहत जाते. काय होते? कर्नाटक, तमिळनाडू राज्यातून या ठिकाणी काय होते? वाहत जात असते, लक्षात घ्या. पुढे जाते दक्षिण भारतात प्रमुख नदी कर्नाटक, तमिळनाडू राज्यातून या ठिकाणी वाहत जाते. कावेरी नदी द्वीपकल्पामधील गोदावरी, कृष्णा यांच्यातील तिसरी लांब नदी आहे, महत्वाची. हेमावती, अमरावती, काबिनी या कावेरी नदीच्या उपनद्या आहेत. कावेरी ही दक्षिण भारतातील लोकांसाठी पवित्र नदी या ठिकाणी तिला मानलं जात. दक्षिण भारतातील भारतातील काय केलं सर्वात मोठे काय केलं खाऱ्या पाण्या सरोवर कुठल्या ठिकाणी? चिल्का सरोवर आहे. सरळ सरळ तुम्हाला माहिती पाहिजे चिल्का सरोवर. चिल्का सरोवर इतर माहिती बघू आपण तेव्हा स्पष्टीकरण. चिल्का सरोवर भारतातील सर्वात मोठे काय खाऱ्या पाण्याचे सरोवर आहे, बरोबर आहे तुम्ही. चिल्का सरोवर हे भारताच्या पूर्व भागातील काय कुठे ते ओडिसा राज्यातील पुरी, खुर्दा, गंजम जिल्ह्यात पसरलेलं आहे खाऱ्या पाण्या सरोवर. भारतीय उपखंडात स्थलांतरित होणाऱ्या पक्षासाठी अत्यंत महत्वाचं स्थलांतर सरोवर आहे. ठिकाणी वनस्पती, जनावरांच्या अनेक प्रजाती या ठिकाणी तुम्हाला आढळतात. या ठिकाणी या ठिकाणी सर्व वने सर्वच प्रकार आपण ठिकाणी समाविष्ट केलेला आहे. ठिकाणी नद्या, पर्वत, डोंगर, सर्वच रांगा या ठिकाणी. खाली विधाने विचारात घ्या. दिलेल्या पर्यायातून वनस्पतीचे प्रकार ओळखावून सांगले. या जंगलामध्ये ओलावा मिळावा म्हणून झाडे विखुरलेली असतात. झाडाविना म्हणून विखुरलेली असतात. की पॉईंट लक्षात ठेवा, म्हणजे तुमचा कोणता प्रकार लक्षात येईल. त्याची लांब लचक मुळे जमिनीत खोलवर जातात, बरोबर. बाष्पीभवन कमी करण्यासाठी पाणी बोधा करता जाड लहान असतात. खारपुटी जंगले या ठिकाणी काय म्हणजे दोन दिले ऑप्शन. त्याचं कुठलं जंगल या ठिकाणी ओळखा. कुठला खारपुटी येईल का नाही, आपण किनारपट्टी येतात बोल. उष्णकटिबंधीय पानझडी जंगले येतात का? याच्यामध्ये येणार नाही. काटेरी जंगले आणि झाडे येतात. काटेरी जंगले म्हणजे काय होते? झाडे विखुरलेली असतात आणि लांब लचक मुळे जमिनीत खोल गेले असतात. कारण पाण्यासाठी काय करतात? पाण्याचा अभाव होते, तर काय ज्यामुळे त्यांची खोलवर पसरलेली असतात. म्हणजे काटेरी जंगले आणि झाडे तुमचं उत्तर या ठिकाणी असे लक्षात. आणि बाष्पीभवन करण्यासाठी पाणी बोधक असतात, जाड लहान या ठिकाणी असतात. जसं आपण चिलारीची पाणी बघतोय या ठिकाणी. काटेरी जंगली कसा? झाडे कोरड्या उपोष्ण कटिबंधीय आणि उष्ण समशीतोष्ण प्रदेशातील दाट झाडीसारखे वनस्पती आहेत, लक्षात घ्या. सरासरी उंची किती असते या ठिकाणी? 250. म्हणजे सरासरी पाऊस किती पडतो या ठिकाणी? 250 ते 500 मिलीमीटर पर्यंत या ठिकाणी पाऊस पडत असतो. या जंगलामध्ये ओळावा मिळावा म्हणून काय असतं? झाडे विखुरलेली असतात, बरं. त्यांची खोलमुळे सुद्धा काय जमिनीत रुजलेले असतात. आणि बाष्पीभवन कमी करण्यासाठी पाणी बहुधा जाड किंवा लहान या ठिकाणी असतात. आपण बोलले चिलारीची जी काय असतात, काटरी म्हणजे बाबळी जे असतात त्याची पाणी लहान असतात. झाडे जिथे सापडतात त्या जंगलाचा प्रकार खालीपैकी कोणत्या योग्य संयोजन नाही असं का? साग उष्णकटिबंधीय पानझडीमध्ये जंगलामध्ये सापडतात, बरोबर आहे. चुकीचं कुठला विचारलंय? हा बरोबर आहे. अगर कुठं होतं? पर्वती जंगली येतात, हे तुमचं चूक. रोजवूड कुठं? उष्णकटिबंधीय सदारे जंगलीमध्ये येतात, बरोबर आहे. बाबूळ कुठं? काटरीमध्ये आताच पाहिला आपण. म्हणजे चुकीचं कुठला आहे विचारलंय ते. तर कुठले? अगर पर्वती जंगली संयोजन नाही काय? ते देवदार हे झाड पर्वती जंगलात येते. कुठले? ते देवदार हे झाड काय पर्वती जंगलात येते. उत्तरेकडे मध्य हिमालयात
आणि दक्षिणेकडे निलगिरी उच्च पर्वत रांगामध्ये तुम्हाला हे पाहायला मिळेल या ठिकाणी. पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला डॅडॅश असे म्हणतात. पश्चिम किनारपट्टी मध्यवर्ती मैदानाच्या मध्यवर्ती भागाला काही ठिकाणी म्हणतात व कन्नड म्हणतात. दक्षिणेला वेगळं म्हणतात, पूर्वेकडे आणि पश्चिमेकडे वेगवेगळं भागाला नाव वेगवेगळी या ठिकाणी आहेत. कन्नड मैदान असे म्हणतात. म्हणून किनारपट्टी मैदान हा समुद्र किनारा आणि पर्वत रांगा हा पठार यांच्या दरम्यान एक कमी उंचीचा सपाट भूप्रदेश आहे. त्याला काय म्हणतात जातं, कन्नड मैदान, किनारपट्टी मैदान असते. हे मैदान समुद्र पातळीपासून अधिक भूर स्वरूपात उंचीचं आहे. पश्चिम किनारपट्टी मैदानाच्या मध्यवर्ती भागाला काय म्हणतात, कन्नड मैदान असे म्हणतात. कन्नड मैदान म्हणतात. पण त्यामध्ये काय आता 4 विभाग आहेत. कच्छ किनारपट्टी, कोकण किनारपट्टी, कन्नड किनारपट्टी आणि मलबार किनारपट्टी सुद्धा असे म्हणतात. लक्षात घ्या. आणि कोरमंडल किनारपट्टी वेगळे तमिळनाडूकडे येतील. या ठिकाणी 1897 मध्ये 130 किलोवॅटचा पहिला जलविद्युत प्रकल्प कुठे उभारला होता. 1897 कुठे उभारला होता, या ठिकाणी दार्जिलिंग या ठिकाणी उभारला होता. पहिला लहान जलविद्युत प्रकल्प उभारला होता. भारतातील पहिला जलविद्युत प्रकल्प पश्चिम बंगाल मधील दार्जिलिंग येथे स्थापन करण्यात आलेला होता. लक्षात, कुठे आहे, दार्जिलिंगला, पश्चिम बंगाल आहे. लक्षात घ्या. तर हा जलविद्युत प्रकल्प आशियातील पहिला जलविद्युत प्रकल्प देखील होता. त्यावेळेस आशियातील पहिला जलविद्युत प्रकल्प कुठे होता, तर पश्चिम बंगाल मध्ये होता. लक्षात ठेवा. द्विकल्पी पठारावरती कोणत्या पर्वतरांगेला टेकडीला निळे पर्वत असे म्हणतात. काय म्हणतात, निळे पर्वत असे म्हणतात. लक्षात घ्या. तर सातपुडा येत्या ठिकाणी तुमचं अरवली, आपण राजस्थान मध्ये पाहिलं. सातपुडा आपण महाराष्ट्र आणि मध्य प्रदेशच्या बॉर्डरला येते. निलगिरी टेकड्या या ठिकाणी येतात. तुमच्या नल्लामला डोंगर रांगा सुद्धा कुठं, तिथंच त्याच्या निलगिरी टेकड्या खालच्या बाजूला येतात. तुमचं उत्तर कुठलं असे द्विकल्पी पठार येतील टेकड्या. निळे पर्वत कुणाला म्हणतात, ठिकाणी एक्झॅक्ट माहिती पाहिजे. निलगिरी डोंगर रांगा आणि टेकड्याला असे म्हणतात. लक्षात घ्या. द्विकल्पी पठारातील काय निलगिरी टेकड्यांना निळे पर्वत म्हणतात. निलगिरी पर्वत रांग ही सह्याद्री आणि पश्चिम घाट या परिसराचा तिथे भाग व्यापते. तमिळनाडू राज्याच्या पश्चिमी साईड. लक्षात घ्या. म्हणजे काय होतात, पूर्व पश्चिम घाटाच्या तिथे मध्ये येतात निलगिरी पर्वत रांग. म्हणजे कुठेही रांग येतात तमिळनाडूची, म्हणजे हिरा पर्वत रांग. कर्नाटक आणि केरळच्या या ठिकाणी काय त्याचा समावेश होतो, त्याचं बॉर्डर येतात. अंदमान निकोबार बेटापैकी कोणत्या बेटावर भारतातील एकमेव सक्रिय ज्वालामुखी आहे. लक्षात, अंदमान निकोबार बेटा कुठला आहे, बॅरन बेट या ठिकाणी आहे. बेसिक बुक मधल्या 10वीचं जर तुम्ही पाहिले एकदम लास्टला, बुकच्या लास्टला मध्ये चॅप्टर मध्ये तुमच्या ठिकाणी येईल, भूगोलमध्ये तुमचा भूगोलमध्ये पाहायला मिळेल. बॅरन बेट एक अंदमान समुद्र स्थित एक बेट आहे. लक्षात घ्या. भारतीय उपखंडातील एकमेव पुष्टी केलेले सक्रिय ज्वालामुखी आहे. लक्षात, ते सुमात्रा आणि म्यानमार पर्यंतच्या ज्वालामुखीच्या साखळीस एकमेव सक्रिय आहे त्या ठिकाणी. लक्षात घ्या. हा अंदमान निकोबार बेटाच्या ठिकाणी काय, बेटाच्या भारतीय केंद्रशासित प्रदेशाचा एक ठिकाणी भाग आहे. आणि प्रदेशाची राजधानी कुठल्या, पोर्ट ब्लेअर या ठिकाणी अंदमान निकोबारची राजधानी आहे. लक्षात घ्या. नेक्स्ट ठिकाणी भारतातील खाली कोणत्या पर्वत रांगेला युवा वलित पर्वते असे म्हणतात. युवा वलित पर्वते असे कोणाला म्हणतात, ठिकाणी हिमालयाला असे म्हणतात. कारण ते कळतात बदलत नवीन नवीन त्याच्यामध्ये आपण ते वाढतच चाललेलं हिमालय पर्वतरांग. त्यामुळे युवा वलित पर्वते असे त्याला म्हणतात. हिमालय हे आशिया खंडात पसरलेली जगातील सर्वात उंच पर्वतरांग आहे. लक्षात, भारतीय उपखंडाला तिबेटच्या पठारापासून हे काही रांग आपल्याला वेगळी करत असते. जगात सर्व 8,000 मीटर पेक्षा जास्त उंचीचे काय पर्वत शिखरे या ठिकाणी हिमालयामध्ये तुम्हाला आढळतात. क्षेत्रफळाच्या आधारे काय होते, भारतातील सर्वात मोठा व्याघ्र प्रकल्प कुठला, सर्वात मोठा पहिले हे महत्वाचे तुम्ही करणे गरजेचे आहे. नागार्जुन सागर श्रीशैलम कुठे, आंध्र प्रदेश मध्ये येते. लक्षात घ्या. हे भारतातील सर्वात मोठे व्याघ्र प्रकल्प आहे. लक्षात घ्या. नागार्जुन सागर श्रीशैलम व्याघ्र अभयारण्य आहे. 1978 मध्ये अधिसूचित केलेले. 83 ला काय केलं, व्याघ्र प्रकल्प दर्जा दिला. कुठे येते, ते आंध्र प्रदेशात येते. नागार्जुन सागर श्रीशैलम अभयारण्य सर्वात मोठे भारतातलं. मॅकमोहन रेषा सुद्धा अत्यंत महत्वाचे. कोणत्या 2 देशादरम्यान या ठिकाणी येते. लक्षात घ्या. कुठले येते, भारत आणि चीन मध्ये काय ठिकाणी येते. म्हणजे चीन तिबेट प्रदेश आणि भारतातील ईशान्य प्रदेश या ठिकाणी सीमारेषा आहे. त्या ठिकाणी कुणी केले होते, प्रशासक कोण होतं, मॅकमोहन यांनी काय केलं, हेनरी मॅकमोहन होते. भारतातील म्हणजे जे काय होते ब्रिटिश वसाहत होते, त्यांचं नाव या ठिकाणी त्यांनी जे होते ते त्यावेळेस काय सीमारेषा आखताना त्यावेळेस होते, त्यामुळे त्यांचं नाव त्या ठिकाणी त्याला दिलेलं आहे. लक्षात घ्या. हेनरी मॅकमोहन. भारतातील खालीलपैकी कोणत्या राज्यात खारफुटीची वनस्पती सर्वाधिक प्रमाणात आढळतात. खारफुटी कुठे आढळतं आपण आता सांगितलं, पश्चिम बंगाल. आपण किती वेळा रिपीट झालेलं क्वेश्चन. तुम्ही चांगल्या प्रकारे क्वेश्चन अनालिसिस केले. इतर 4 ऑप्शन सुद्धा जे टीईटीचे 2023-24 पर्यंत जे काही प्रश्न आले त्याचा पूर्णपणे इतर 4 ऑप्शनचा पूर्ण अभ्यास चांगला अनालिसिस केला तर तुम्हाला काय होते, योग्यरित्या चांगल्या प्रमाणात तुम्ही आरामशीर टीईटी क्रॅक होऊ शकता. एकूण खारफुटीच्या आच्छादनातील क्षेत्रफळाची सर्वाधिक टक्केवारी पश्चिम बंगालमध्ये आहे. लक्षात, कुठे आहे, पश्चिम बंगालमध्ये आहे. त्यानंतर गुजरात, अंदमान निकोबार बेटे या ठिकाणी सुद्धा त्याचा
समावेश होतो, लक्षात घ्या. पश्चिम बंगाल बांगलादेश दरम्यान गंगेच्या त्रिभुज प्रदेशात ज्या समुद्राकडील बाजूस पसरलेले आहेत, कुठं गंगेच्या त्रिभुज प्रदेशाच्या समुद्राकडील बाजूस पसरलेले आहे ते लक्षात घ्या. बघा या ठिकाणी अजून एक प्रश्न आहे ठिकाणी महत्वाचे इम्पॉर्टंट प्रश्न आहेत, त्याच्या ठिकाणी आपण घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, लक्षात घ्या. असे बरेच प्रश्न आहेत पण महत्वाचे प्रश्न आहेत. खालीपैकी कोणते भारताचे सर्वात दक्षिणेकडील टोक आहे, लक्षात घ्या. कुठल्याही ठिकाणी तुमचं इंदिरा पॉइंट या ठिकाणी येईल, लक्षात घ्या. इंदिरा पॉइंट भारताच्या दक्षिणेकडील टोक मानले जाते. हे अंदमान निकोबार द्वीपसमूह मध्ये मोठे निकोबार या बेटा, कुठल्या बेटावर आहे इंदिरा पॉइंट, तर महत्वाचं आहे मोठे निकोबार बेटावर आहे. मोठे निकोबार, लहान निकोबार, मध्ये निकोबार असे वेगवेगळे येतात, त्यातल्या कुठे मोठे निकोबार म्हणजे त्यावर येतात, लक्षात घ्या. या ठिकाणी जहाजांना मार्गदर्शनासाठी विद्युत मनोरा आहे. 2004च्या तोसनामी येथे राहणाऱ्या 20 कुटुंबापैकी 16 कुटुंब या ठिकाणी बेपत्ता त्यावेळी झाले. वेगवेगळे आदिवासी जमात सुद्धा ठिकाणी काय होते, या बेटावरती राहतात. द्वीपकल्प पटावरील काळ्या मृदेच्या निर्मितीसाठी खालपैकी काय जबाबदार आहे सांगा. ज्वालामुखी उत्पत्ती, रूपांतरित, जलोडी, औषधी उत्पत्ती, वेगवेगळ्या उत्पत्ती दिले. काय ज्वालामुखीचा उद्रेक झाल्यामुळे ठिकाणी अत्यंत महत्वाचा हा पॉईंट तुमच्यासाठी आहे. द्वीपकल्पी पठारावरील काळ्या मृदेच्या निर्मितीसाठी काय झालं, ज्वालामुखी उत्पत्ती जबाबदार आहे ठिकाणी. ज्वालामुखी हा पृथ्वीवर निसर्ग निर्मित काय आपत्ती आहे, ज्यामुळे पृथ्वीच्या भूपृष्ठावर होणाऱ्या ज्वालामुखीस काय ठिकाणी उष्णतेतून लावारस, काय ज्वालागाई रस, विषाणू वायू या ठिकाणी बाहेर त्याच्यातून पडतात, पृथ्वीवर ज्वालामुखी उद्भवतात. गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशामध्ये आढळणारे कोणते झाड टिकाऊ कडक लाकूड पुरवते. काय चाललंय, गंगा ब्रह्मपुत्रा त्रिभुज प्रदेशामध्ये आढळणारे कोणते झाड टिकाऊ कडक लाकूड या ठिकाणी पुरवते. कुठला असेल, सुंदरीचे झाड या ठिकाणी असे त्या ठिकाणी येतात. ते गंगा ब्रह्मपुत्रा नदीमध्ये प्रदेशामध्ये कुठले तुमचं सुंदरीचे झाड येतं, लक्षात. तुमचं पर्वत हवामानावर सुद्धा तुम्हाला 100% प्रश्न या ठिकाणी असतात. भारतीय द्वीपकल्पाच्या दक्षिण टोकाला आल्यानंतर मान्सून कोणत्या 2 शाखामध्ये विभागले जातात. बघा आपण सेपरेट दिलं जातं, काय द्विशाखामध्ये प्रश्न आलेला बघा. बंगालच्या उपसागर आणि काय अरबी समुद्र. आपले बंगालच्या उपसागर कुठे, तो ईशान्य मोसम वाऱ्यापासून आपल्याला पाऊस तमिळनाडूकडे जे पडतो, प्रत्येक पाऊस त्याला असं म्हणतात. आणि अरबी समुद्र असं होतं, नैऋत्य मान्सून पाऊस 85% पाऊस पडतो. ते आपलं असतं नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून आपल्याला पाऊस या ठिकाणी सर्वात जास्त मिळतो, लक्षात घ्या. तिकडे अरबी समुद्राच्या शाखेपासून मिळत असतो. तुमचं ह्या ठिकाणी उत्तर पहिलं या ठिकाणी असेल बघा. एक्सप्लेनेशन बघू आपण. नैऋत्य मान्सून वारे जे आहे, नैऋत्य मान्सून वारे भारतातील 85% पाऊस कुठे, नैऋत्य मान्सून वाऱ्यापासून जे अरबी समुद्राकडून येते, नैऋत्यकडून ईशान्येकडे वाहत असते. अरबी समुद्र आणि बंगालच्या उपसागरावरून वाहताना फार मोठ्या प्रमाणात काय बाष्प गोळा करतात. हे वारे विषुववृत्त ओलांडल्यानंतर भारताच्या काय दक्षिण टोकाकडील वाऱ्याचे 2 प्रवाह तयार होतात. एक अरबी समुद्रावरून प्रवास आणि पश्चिम घाटावरून प्रवास करते, आणि दुसरी शाखा जी असते बंगालच्या उपसागरावरून पूर्वोत्तर राज्याकडे या ठिकाणी प्रवाहित होत असते. फरक आहे, लक्षात. याचा फायदा कुठं होतो, आपल्या महाराष्ट्रामधील जे विदर्भामध्ये दोन्ही शाखेकडून या ठिकाणी पाऊस पडतो. हे सुद्धा महत्वाचं पॉईंट लक्षात येत नाही दिला, पण माझे एक्स्ट्रा पॉईंट लक्षात घ्या. तर या ठिकाणी जॉग्राफीचे काही महत्वाचे प्रश्न आले, ते भारताच्या ह्याच्यावरती पूर्ण आपण घेतलेले आहेत. जगाच्या ह्याच्यावर सुद्धा चांगल्या प्रकारे असे प्रश्न आपले येणार आहेत. आणि महाराष्ट्राचं भूगोल याच्यावर सुद्धा आपण सेपरेट लवकर लेक्चर या ठिकाणी टाकणार आहोत. हिस्ट्रीचे सुद्धा बऱ्यापैकी रिव्हिजन लेक्चर या ठिकाणी चांगल्या प्रकारे प्रश्न संच तुम्हाला या ठिकाणी लवकरच भेटून जाते. म्हणजे प्रॅक्टिस सेशन तुमच्यासाठी असणार आहे. जे काही पीओक्यू बेसिस कंटेंट या ठिकाणी त्या आधारितच आपलं प्रश्न संच या ठिकाणी असणार आहे, लक्षात घ्या. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर, सबस्क्राईब जरूर करा आणि कमेंटमध्ये नक्की सांगा. थँक्यू.